राज्यात जामखेडचे आमदार रोहित पवार आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरणाचे हक्काचे पाणी चोरण्याचा डाव शिजवत असून त्यांच्या या प्लॅनमध्ये शिरूरच्या खासदारांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप आंबेगाव तालुक्यातील अजित पवार गटाचे आमदार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला असून त्याला आपला विरोध असल्याचं म्हटलंय। तर यावर वळसे पाटील यांच्या सहकार्यांनी आज मंचर येथे पत्रकार परिषद घेत आपला विरोध दर्शवलाय। नेमका काय आहे हे प्रकरण पाहूयात या व्हिडिओमधून। कुकडीचा प्रश्न मिटला का? कारण दरवेळेला निवडणूक आली की तो विषय चर्चेत असतो। नाही, कुकडीचा विषय संपलाय, तर काय राहिलाय? आता फक्त एक बोगदा राहिलाय, तो बोगदा तिथं केला, तो मंजूर सुद्धा आहे। आणि वारंवार डिंब्याचं पाणी आणि हा जो बोगद्याचा जो विषय आहे, मग या संदर्भात किती आली का? सर्वे झालेला आहे। मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, काहीही झालं तरी डिंबे धरणातलं पाणी आणि आपल्या बंधाऱ्यातलं पाणी सुरक्षित ठेवल्याशिवाय मी एक मिनिट सुद्धा शांत बसणार नाही। या संदर्भातला अनेक दिशाभूल करणारी वक्तव्य विरोधी पक्षाकडून त्या ठिकाणी केली जातात आणि याच्या अगोदरच्या काही पत्रांचा विपर्यास करून त्या ठिकाणी माध्यमांसमोर आणि जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न काही मंडळी त्या ठिकाणी करतायत। बोगद्याचा विषय असा आहे की आपल्या धरणामध्ये धरण भरल्याच्या नंतर जे अतिरिक्त पाणी आहे, ओव्हरफ्लोचं पाणी आहे, ते धरणाची बोगद्याची उंची एका विशिष्ट उंचीवर बोगदा करून त्या ठिकाणी माणिकडोह धरणामध्ये न्यायचं। कारण माणिकडोह धरण हे त्याच्या स्वतःच्या कॅचमेंट एरियाने त्या ठिकाणी भरत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि ते पाणी तिथून मग नंतर कुकळीच्या कॅनल मार्गे न्यायचं, ही योजना त्या ठिकाणी होती। 2018चं पत्र जे साहेबांचं पत्र दाखवत आहेत, त्या पत्रामध्ये अतिरिक्त पाण्याला नेण्यासंदर्भातली परवानगी असा त्या पत्राच्या त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। नंतरच्या काळामध्ये हा बोगदा तळाशी करण्याचा प्रयत्न नंतरच्या लोकप्रतिनिधींनी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्याला साहेबांनी विरोध केल्याच्या नंतर हा राजकीय संघर्ष त्यातून उभा राहिला आणि त्या राजकीय संघर्षातून साहेबांना जी भूमिका घ्यावी लागली, त्या भूमिका घेण्याच्या पाठीमागचा जी पाण्याचा विषय आहे त्याचा विपर्यास करून सांगण्याचा प्रयत्न काही मंडळी त्या ठिकाणी करतायत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला एवढीच त्यांना विनंती करायची आहे, प्रश्न विचारायचा आहे की बोगदा व्हावा किंवा न व्हावा या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी। गोल फिरून इकोसेन्सिटिव्ह झोन, पेसा या इतर गोष्टींवरच्या संदर्भामध्ये विषय फिरवून जनतेची आणि सर्वांचीच त्या ठिकाणी दिशाभूल करू नये। आपला बोगद्याला विरोध आहे की संमती आहे? रोहित पवार काल जे म्हटले त्याप्रमाणे ते खरं आहे की खोटं आहे या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी। रोहित पवार म्हणाले की ज्या पद्धतीने बोगदा तो काढायचा, मात्र आंबेगावकरांशी यावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर जी निविदा ती पूर्ण झालेली आहे, म्हणजे मंजुरी मिळाली आहे, मात्र ज्या पद्धतीने जे काम आंबेगावकरांशी बोललं जाईल आणि नंतर केलं जाईल असं ते म्हटलं। नाही, बोगद्याची निविदा मंजुरी अशी काही मिळालेली नाही। मंजुरीसाठी आंबेगावकरांशी बोलणार म्हणजे आंबेगाव तालुक्याचं मतदान घेणार त्या मुद्द्यावर की फक्त लोकप्रतिनिधीची मान्यता घेणार, या संदर्भातली भूमिका रोहित पवारांनी देखील स्पष्ट करावी। आंबेगाव तालुक्यातल्या लोकांशी बोलणार आणि त्यांची मान्यता घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मग असं असेल तर मग अमोल कोल्हे आणि रोहित पवार या दोघांच्या भूमिकेमधला जो फरक आहे तो तुम्ही त्यांना विचारला पाहिजे। गवारी साहेब, जे विरोधी जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून असं पत्रकारांशी बोलताना सांगण्यात आलं की ऑलरेडी जिथून जो बोगदा जाणार आहे ते पेसा अंतर्गत गाव आहे, त्याच्यामुळे तो बोगदा न्यायचा की नाही न्यायचा हे सर्वस्वी अधिकार त्या गावातील नागरिकांवरती आहे। त्यांनी जर परमिशन दिली तरच तो गावच्या ठरावातून तो जाऊ शकतो, अन्यथा तो जाऊ शकणार नाही। मग तिथे अगदी पंतप्रधान येऊ किंवा राष्ट्रपतीची परवानगी असो तो होऊ शकत नाही। मग अशा परिस्थितीत त्या मुद्द्याचं का राजकारण केलं जावं असाही प्रश्न विचारला जातोय, यावर तुमची काय भूमिका? मला याच्या माध्यमातून ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्यांना या ठिकाणी हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय प्रश्न विचारलेला होता की बोगदा करावे की करू नये। आता पेसा कायद्याच्या बाबतीत त्यांचं किती अभ्यास आहे मला माहीत नाही। पेसा कायद्याच्या बाबतीत पेसा कायदा काय सांगतो की त्या ठिकाणच्या विकास कामं मंजूर करत असताना त्या ठिकाणच्या ग्रामसभांची परवानगी घ्यावी। विकास कामांच्या बाबतीतला तो ठराव आहे, निर्णय आहे शासनाचा, परंतु विकास
जे प्रकल्प आहेत त्याच्या बाबतीमध्ये जो एक त्याच कायद्यामध्ये हे आहे की त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की असे जे काही प्रकल्प असतील तर त्याच्या संदर्भातल्या त्या ग्रामसभेशी चर्चा केली जाईल, परंतु निर्णय घेण्याचं त्या ठिकाणी कुठेही ग्रामसभेला म्हटलेलं नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेला केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन त्या ठिकाणी जाहीर केले होते. 10 किलोमीटरच्या हद्द अभयारण्यापासून त्या ठिकाणी ही हवेतून साधारणतः आमुंडीपर्यंत येत होती, निश्चित केलेली होती. आणि त्यावेळेला आम्ही या सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसभेचे ठराव जलवायू परिवर्तन मंत्रालय दिल्ली यांना त्या ठिकाणी दिले की आम्हाला हे तुमचं इको सेन्सिटिव्ह झोन नकोय, रद्द करा. मला सांगा तो रद्द झाला नाही. त्यांच्या ज्या थोड्याफार हद्दी कमी जास्त करून त्यांनी त्या हे केल्या. म्हणजे कायद्याचं कुठंतरी नावाखाली त्यांची भूमिका त्या ठिकाणी ते बदलण्याचा प्रयत्न करतायत. हे फार चुकीचं आहे. माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे याच्या कायद्याच्या बाबतीत नाही, तुम्ही तुमचं स्वतःचं मत व्यक्त करा. कायदा कशा पद्धतीनं राबवला जातो तोडमोड करून आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी जी आता गोष्ट सांगितली की विकास ज्या प्रकल्प आहे त्याच्यासाठी शेवटी निर्णय घेणाऱ्या वरची यंत्रणा राहतात. विकासाची जी कामं असतात त्याच्या बाबतीत पेसाचं हे आहे की पेसाच्या अंतर्गत त्या ठिकाणी ग्रामसभा निर्णय घेते. त्यामुळं या ग्रामसभेचा तुम्ही काहीतरी त्या बोगद्याशी विषयी करू नका. राज्य शासनाचा प्रकल्प होता तो त्यांनी जर ठरवला तर ते वेगवेगळ्या पद्धतीने करतील. आणि रोहित पवारांना या ठिकाणी आमदारीच्यासाठी पाहिजे की शेवटी त्या आमदारांचे सुद्धा पत्र लागतात की बा हा बोगदा करायची की नाही, या ठिकाणच्या लोकांना तुम्ही थोडंसं हे करा, समजावा वगैरे. याच्यासाठी खऱ्या अर्थानं जो उमेदवार त्यांनी पुढं केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना ते निवडणुकीत उतरवलेलं आहे. आणि त्या तुम्ही माझी आपल्याला विनंती आहे की आदिवासी जनतेचा याला पूर्णपणे विरोध आहे, परंतु ज्या उमेदवार सांगतोय की बा हे जे आहे सगळं याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की बा त्याला विरोध आहे की त्याला संमती आहे, हे माझी त्यांना सांगणं आहे. आंबेगाव शिरूर विधानसभेची ही निवडणूक होत असताना केवळ आणि केवळ एकच मुद्दा घेऊन या निवडणुकीवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये इतर कोणतेही असे प्रश्न नाहीत का की ज्या त्यावरती ही निवडणूक लढवली जाऊ शकते? आरोग्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, इतर काही मुद्दा नाही. आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक विकास कामं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी गेल्या 7 टर्ममध्ये त्या ठिकाणी केलेली आहेत. विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं विरोधकांकडे काही नाही, हे अनेक वेळा या ठिकाणी इथून पाठीमागेही त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आरोग्य, शिक्षण, वीज असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये अतिशय चांगली यंत्रणा या तालुक्यामध्ये उभी राहिलेली आहे. आपण जे आरोग्याच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये जे काम आंबेगाव तालुक्यामध्ये झालं अशा स्वरूपाचं काम कदाचित क्वचितच महाराष्ट्रामध्ये कुठं झालं असेल. अशी अतिशय चांगली यंत्रणा या ठिकाणी उभी केली गेली होती. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण पाहताय आंबेगाव तालुका एक चांगला शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय प्रगत असा हा तालुका या ठिकाणी आहे. अनेक भागातले लोक या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. त्याचप्रमाणे दळणवळणाच्या सुविधा असतील, पाटपाण्याच्या सुविधा असतील, विजेची सुविधा असेल, ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे. दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर बोलता येत नाही, म्हणून नको तो मुद्दा उपस्थित किंवा नसलेला एखादा मुद्दा तयार करायचा आणि त्याच्यावर काहीतरी दिशाभूल करायची, असा विरोधकांचा याच्या पाठीमागचा डाव आहे. तालुक्यातील धरणातील पाणी बोगद्याच्या माध्यमातून कर्जत जामखेडपर्यंत नेण्याचा घाट रोहित पवारांनी देवदत्त निकम यांच्या मदतीने या ठिकाणी घातला आहे. त्यासाठी त्यांना इथं प्रमोट करायचं काम त्यांनी या ठिकाणी सुरू केलं आहे. आणि हे धरणाचं पाणी बोगद्याच्या माध्यमातून नेण्याला इथल्या स्थानिक जनतेचा, शेतकऱ्यांचा, आदिवासी जनतेचा विरोध असताना देखील हे लोक त्या ठिकाणी पाण्याचं त्या मुद्द्याचं राजकारण करतायत. काही अगोदर असणारी पत्र, नंतर दिलेली पत्र, या संदर्भामध्ये साहेबांनी भूमिका स्पष्ट करून देखील त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यावर राजकारण करून मतं मागतायत. मी याचा अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि पुन्हा एकदा त्यांना माझा प्रश्न आहे की या बोगदा व्हावा की न व्हावा याच्या संदर्भामध्ये आपली निसंदिग्ध भूमिका स्पष्ट करावी.